बरं, तुला आता पूजेला सुरुवात करायची आहे. हे धर कुंकू. मंत्रपठण करत कुंकुमार्चन करायचंय. थांब. एक लक्षात ठेव, कुंकुमार्जन पूर्ण होईपर्यंत तुला हलता येणार नाही. काहीही झालं तरी कुंकुमार्चन करताना खंड पडता कामा नये. हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. कुंकुमार्चन करताना जर खंड पडला तर देवीचा कोप होईल आणि घरावर संकट ओढवेल, हे लक्षात ठेव. नाही आजी, तुम्ही काही काळजी करू नका. अगदी व्यवस्थित पार पाडेन मी सगळं. आजी मला सांग, जे कुंकुमार्चन करणार आहेत त्यांना कंपल्सरी घरीच थांबावं लागेल ना? म्हणजे बाकीचे आम्ही जाऊ शकतो ना बाहेर. का तुला कुठं भटकायला जायचंय ग? आजी, अगं ते हॅरीच्या आजीला भेटण्यासाठी आम्ही पुण्याला जातोय. तुम्ही जाऊ शकताय, पण हिला कुठेही जाता येणार नाही. हो पण आजी, माझ्या आजीची कंडिशन खरंच खूप वाईट आहे. हो अहो ए बस, मला तुझ्याशी अजिबात बोलायची इच्छा नाही. आई वडिलांचा शब्द न पाळणाऱ्या माणसांशी मला बोललेलं आवडत नाही. चल निघा इथून, निघा इथून, निघा म्हटलं ना. काल मी आईला सांगितलं होतं, कुंकुमार्चन करताना मी देवीकडे आजीसाठी प्रार्थना करणार आहे. त्यामुळे ही पूजा पूर्ण करून मगच मी सिद्धिराज बरोबर पुण्याला जाईन. पूजेला सुरुवात कर. सिद्धू, सिद्धू, सिद्धू. काय रे, काय झालं सिद्धू? सिद्धू समजत नाही तुम्हाला? पूजा सुरू आहे ते. काकू, सिद्धू कुठे? सिद्धिराज कुठे आहेत म्हणजे? काल तुमच्या बरोबरच गस्त घालायला गेले होते ना ते? तुमच्या बरोबर नाहीयेत? नाही, आमच्या सोबत नव्हता आणि तो गस्त घालणाऱ्या पोरांसोबत पण नव्हता. त्यांनी फोन उचललाच नाही. आम्हाला वाटलं तो घरी गेला, म्हणून आम्ही शोधायचं पण बंद केलं. अरे पण मग सिद्धू आहे कुठं? म्हणजे काल रात्रीपासून सिद्धिराज गायब आहेत? बघ जैन, मला तुझ्याशी खूप अर्जंट बोलायचं आहे आणि आज तुम्ही बोलणारच. ओके, रिलॅक्स. हे बघ, बोलणं होतच राहील. तर कॉफी ठेवली आहे, कॉफी पी. कॉफीचं काय? काय झालंय तुला? म्हणजे मी कालपासून तुला बोलतोय, शांत हो, रिलॅक्स हो. इतका का पॅनिक होतोस तू? अरे पॅनिक होण्यासारखं सगळं घडलंय आणि माझं ऐकशील का? काल तुझ्या सासूबाई आल्या ना, म्हणून बोलणं अर्धवट राहिलं, पण आत्ता ते बोलणं झालंच पाहिजे. हे बघ जयंत, अजून इथे कोणी यायच्या आत मी काय बोलतोय ना ते नीट ऐक. बोल. अरे तुझ्या त्या बायकोचा भाऊ कोण आहे माहितीये का तुला? ऑफकोर्स माहिती आहे. हा, माहिती आहे तुला? मग तू एवढं रिलॅक्स असं काय रे? आणि मुळात तू त्या अर्जुनच्या बहिणीशी लग्नच का केलंस?
हॅव यू लॉस्ट इट? तुला काय वाटतं मला हे सगळं आधीपासून माहित होतं? मग तुला कधी कळलं? लग्नानंतर. मला हे सगळं लग्नानंतर कळलं आणि ते खूप महिन्यांनी. कारण तो त्या घरात वेगळ्या नावाने राहतो. वेंकीच अर्जुन आहे हे मला बरंच नंतर कळलंय सचिन. आणि तुमच्यात जे झालंय त्याचं काय? बोल ना जयंत. अरे तुझ्यामुळे अर्जुनचा आवाज गेलाय. तू त्याला बोरवेलच्या खड्ड्यात ढकललं होतंस. या फॅक्टचं काय? जावई बापू, आई तुम्ही? हो मीच. काय करताय तुम्ही? ओरडेन मी तुम्हाला. आवाज वाढदिवस आहे ना तुमचा. मी इथे स्वयंपाकघरात काय करताय? नाही नाही, काही ऐकायचं नाही बरं मला. आज तुमचं प्रत्येक काम मी करणार. अगदी तुमची ही जी लाडकी कॉफी आहे ना ती सुद्धा मीच बनवून देणार तुमच्या हातात. बरोबर आहे की नाही हो? आई सवय आहे मला. नाही, ते मी काही ऐकणार नाही. आज आज तुम्ही तुमच्या सासूचं ऐकायचंय. बरोबर? हो हो अगदी बरोबर. चला चला वा बाजूला तुम्ही. आणा ती कॉफी इकडे. साखर घातलीये का याच्यात? अरे तुझ्यामुळे अर्जुनचा आवाज गेलाय. तू त्याला बोरवेलच्या खड्ड्यात ढकललं होतंस. म्हणजे जयंतनेच वेंकी दादाला बोरवेल मध्ये ढकललं. जयंतमुळे वेंकी दादा मुकबधीर झालाय. जयंतराव तुझे लहानपणीचे मित्र आहे? अहो वेंकी, तू नक्की सांगतोयस की जयंत बालपणीचा मित्र आहे तुझा? अरे कसं काय? माझ्या पोराच्या या अवस्थेला तो मुलगा दोषी आहे. जयंतराव आठवतंय का तुम्हाला? आपल्या व्यंकीला त्या खड्ड्यात कुठल्या दुष्ट मुलाने ढकललं होतं? जयंत सांग आम्हाला, आमच्या वेंकी बरोबर असला जिमखेळा खेळ कुठला मुलगा खेळला? तू त्याचं नाव सांग फक्त. मला काहीच आठवत नाही.